10वी किंवा 12वी झाली, आता पुढे काय? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, बरोबर? करिअरच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण अनेकदा गोंधळलेले असतो. म्हणूनच सुरक्षित आणि सन्माननीय करिअरचे मार्ग शोधण्यासाठी आपण हे सखोल विश्लेषण पाहणार आहोत. योग्य वेळी योग्य माहिती मिळणं हेच यशाचं पहिलं पाऊल असतं. तर आजचा आपला विषय एका फनेल किंवा चाळणीसारखा आहे. आधी आपण सगळ्यांसाठी खुले आणि लवकर सुरू करता येणारे 10वी-12वी नंतरचे पर्याय बघू आणि मग थेट नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDAच्या अत्यंत आव्हानात्मक मार्गाकडे वळूया. सुरुवात करूया अशा मार्गांपासून जे तुम्हाला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करतात. प्रदीर्घ पदवी शिक्षणाची वाट न पाहता ज्यांना लवकर नोकरी आणि कमाई सुरू करायची आहे त्यांच्यासाठी हे पर्याय खरंच वरदान आहेत. आता थोडा विचार करा. रूरल हेल्थकेअरमधला फक्त एका वर्षाचा डिप्लोमा तुम्हाला वर्षाला सरासरी 3.5 लाख रुपयांपर्यंतचा सुरुवातीचा पगार मिळवून देऊ शकतो. भारी आहे ना? त्यासोबतच DMLT किंवा नर्सिंग केअर असिस्टंटसारखे 1 ते 3 वर्षांचे कोर्सेस थेट प्रॅक्टिकल स्किल्स शिकवतात. कमी वेळेत वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा हा एक अतिशय स्मार्ट मार्ग आहे. आणि ITIच्या बाबतीत बोलायचं तर इथेही खूप वैविध्य आहे. जर शालेय शिक्षणात तुमचं गणित आणि विज्ञान चांगलं असेल तर फिटर किंवा इलेक्ट्रिशियनसारख्या तांत्रिक क्षेत्रात सहज एंट्री मिळते. पण समजा तसं नसेल तरीही काळजीचं कारण नाही. फक्त 8वी किंवा 10वीच्या बेसवर स्टेनोग्राफी किंवा शिवणकामासारखे उत्कृष्ट नॉन इंजिनिअरिंग पर्याय उपलब्ध आहेतच. आता या सुलभ आणि लवकर पूर्ण होणाऱ्या पर्यायांकडून आपण एका अत्यंत प्रतिष्ठेच्या पण तितक्याच कठीण मार्गाकडे वळतोय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. दरवर्षी NDAसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात, पण जागा असतात फक्त सुमारे 400. यातली सगळ्यात मोठी संधी असते ती आर्मीमध्ये, जिथे 208 जागा आहेत. त्याखालोखाल एअरफोर्ससाठी 120 आणि नेव्हीसाठी 42 जागा असतात. या मोजक्या संधींसाठीची स्पर्धा खरंच अटीतटीची असते. या प्रवेश परीक्षेत यश मिळवणं म्हणजे हिमालया एवढं मोठं आव्हान आहे. पहिला टप्पा असतो गणित आणि सामान्य ज्ञानाची लेखी परीक्षा. पण खरा कस लागतो तो दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे अत्यंत खडतर अशा SSB मुलाखतीत. इथे फक्त तुमची शैक्षणिक हुशारी नाही तर तुमची अफाट मानसिक ताकदही तपासली जाते. आता या दुसऱ्या टप्प्यातल्या आव्हानात आणखी खोलवर जाऊया. SSBमध्ये उमेदवारांना पहिल्याच दिवशी एका महत्त्वाच्या चाचणीला सामोरे जावे लागते. ती म्हणजे ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग किंवा OIR टेस्ट. उमेदवार पुढे जाईल की पहिल्याच दिवशी बाहेर पडेल हे हीच टेस्ट ठरवते. इथलं वेळेचं गणित ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जवळपास 50 प्रश्नांसाठी फक्त 17 मिनिटे मिळतात. म्हणजे एका प्रश्नाला 20 सेकंदांपेक्षाही कमी वेळ. वर्बल आणि नॉन वर्बल अशा 2 भागात ही परीक्षा असते. इथे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तुमचा वेग आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता सर्वात जास्त महत्त्वाची ठरते. या टेस्टची मार्किंग सिस्टम अतिशय कडक असते. जर तुम्हाला ग्रेड 4 किंवा 5 मिळाला तर तुमचा प्रवास सुरुवातीलाच संपला म्हणून समजा. नंतरच्या चाचण्यांमध्ये तुम्ही कितीही भारी परफॉर्म केलं तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे तुमचं टार्गेट नेहमीच ग्रेड 1 किंवा 2 मिळवण्याचंच असलं पाहिजे. समजा तुम्ही लेखी परीक्षा आणि SSB मुलाखत दोन्ही यशस्वीरित्या पार पाडले, तरीही एक शेवटची आणि अत्यंत कठोर चाळणी बाकी असते. ती म्हणजे इथले कडक वैद्यकीय नियम. हे नियम इतके कडक आहेत की तुम्ही विचारही करू शकत नाही. शरीरावरचा एखादा टॅटू, सौम्य फ्लॅटफूट, लहानपणी झालेल्या हर्नियाचं ऑपरेशन किंवा डोळ्यांचा अगदी बारीकसा तिरडेपणा या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमुळेही उमेदवार कायमचा अपात्र ठरू शकतो. इथे लॅसिक सर्जरीलाही अजिबात थारा नाही. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही लेखी परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवलात पण वैद्यकीयदृष्ट्या अनफिट ठरलात तर तुम्हाला थेट बाहेरचा रस्ता दाखवला जातो. डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये शारीरिक परिपूर्णतेला बौद्धिक क्षमतेइतकेच महत्त्व दिले जाते. वजन आणि उंचीच्या बाबतीत कोणतीही तडजोड चालत नाही. पण जो कोणी या सगळ्या अग्निदिव्यातून आणि कठीण निवड प्रक्रियेतून तावून सुलाखून बाहेर पडतो त्याच्यासाठी पुढे काय असतं? चला आता या खडतर प्रवासाचं फळ आणि मिळणारा आर्थिक सन्मान बघूया. 56,100 रुपये हा आकडा खूप काही सांगून जातो. अकॅडमीमध्ये 3 वर्षांचं कठीण ट्रेनिंग घेत असतानाच कॅडेट्सना दर महिन्याला एवढं मोठं विद्यावेतन मिळतं. म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्हाला पूर्णपणे आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. आणि इथला करिअरचा आलेख तर बघण्यासारखा असतो. लेफ्टनंट म्हणून सुरुवात करून 12 वर्षात कॅप्टन, पुढे 6 वर्षांनी मेजर आणि 26 वर्षात कर्नल पदापर्यंत मजल मारता येते. आणि जर तुम्ही सर्वात वरच्या पदावर म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदापर्यंत पोहोचलात तर दरमहा 2.5 लाख रुपयांपर्यंतचा फिक्स पगार मिळतो. हे खरंच जबरदस्त आहे. फक्त मूळ पगारच नाही तर इथे भत्तेही भरपूर असतात.
फायटर विमान चालवणं किंवा सियाचीनसारख्या अत्यंत थंडीच्या ठिकाणी सेवा देणं यासाठी अतिशय आकर्षक भत्ते मिळतात. सियाचीनचा भत्ताच दरमहा ₹42,500 आहे. यासोबतच मिलिटरी सर्व्हिस पे आणि इतर अनेक लष्करी फायदे मिळतातच. तर या विश्लेषणाच्या शेवटी आता एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. एक महत्वाकांक्षी विद्यार्थी म्हणून तुम्हाला कोणता मार्ग अधिक योग्य वाटतो? मेडिकल डिप्लोमा करून लगेच मिळणारी सुरक्षित नोकरी, की NDAचा तो अत्यंत खडतर पण देशाची शान वाढवणारा गौरवशाली प्रवास? जोखीम आणि फळ याचा समतोल राखत याचा नक्की विचार करा. हे माहिती सत्र